नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकऱ्यांना मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे की खात्यामध्ये 4,000 कशा प्रकारे आणि कोणत्या माध्यमातून येणार आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत। त्या संदर्भात माहिती अशी आहे की PM किसान सन्मान योजना व नमो शेतकरी सन्मान योजना ही दोन्ही योजनांना लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनेचे लाभ घेता येणार आहे। म्हणजेच नमो शेतकरी सन्मान योजना ही योजना नवीन सुरू झाली आहे। ह्या योजनेचा पहिलाच हप्ता शेतकऱ्यांना महिन्यात मिळणार आहे। त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ही नवीन योजनासुद्धा PM किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता 2,000 न मिळता 4,000 मिळणार आहे। वर्षभरात लागणाऱ्या निवडणुकीत लक्षात घेता राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या आर्थिक शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही घोषित करण्यात आली आहे। अर्थसंकल्प अधिवेशनात या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधी तरतूद करण्यात येत आहे। मात्र शेतकऱ्यांसाठी यादी अंतिम करण्यासाठी असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जात आहे। ही यादी पाठवण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्र सरकारच्या पात्र पाहिजे। तिला आता अंतिम स्वरूप देण्यासाठी तात्काळ या सन्मान निधीचा राज्य नमो शेतकरी सन्मान निधी योजना घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये 3 हप्ते असे 6,000 जमा होते। सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 13 हप्ते म्हणजे 26,000 रुपये जमा झाले। त्यांच्या जोडीला आता राज्य सरकारकडून योजनेमुळे आणखी 6,000 रुपये जमा होणार आहे। त्यामुळे राज्य आणि केंद्र मिळून 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। चला तर बघूया कशी तरतूद करण्यात आली। कोरोनानंतर राज्य सरकारकडून आर्थिक परिस्थिती बोटाची असताना निधी उभा करण्याचे आव्हान पडले। त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळ्यात अधिवेशनात पुरवणी मागणी निधी तरतूद करण्यात येईल। त्याआधी आपत्कालीन निधीसाठी रकमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले होते। हा व्हिडिओ इथं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।